शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यावर व जबाबदारीच्या जागावर होते. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता. त्याचे नाव इब्राहिम खान. तोफखाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग, कदाचित सर्वात महत्त्वाचे. तोफा हे त्या काळचे सर्वात प्रगत हत्यार. किल्ल्यांच्या लढाईत त्याचे महत्त्व फार मोठे आहे. अशा महत्त्वाच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमाराची उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे. कोकण पट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ते शिवाजी महाराज यांनी उभारले. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख सुद्धा एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव होते दौलत खान. दर्या सारंग दौलत खान. शिवाजी महाराजांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नौकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी राजांना काय म्हणून साथ दिली असेल? शिवाजी मुस्लिम द्वेष्टा असते तर असे घडले असते का? शिवाजी महाराजांच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांशी सौख्य जोडावे म्हणून एक हिंदी ब्राह्मण वकील पाठवला होता. तेव्हा शिवाजी राजे यांनी उलट काजी हैदर याच मोगलाकडे पाठवले. म्हणजे मुसलमानाचा वकील हिंदू आणि हिंदूचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजी राजेंच्या पदरी होता. 1660 मध्ये रस्तुम जमा व फाजल खान यांच्या शिवाजी राजेंनी रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजी राजेंच्या बाजूने लढला. त्याप्रमाणे 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. तेव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिद्दी हिलालला पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजी राजेंच्या बाजूने मुसलमान. सिद्दी हिलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधात लढला. त्या लढ्यांचे स्वरूप निव्वळ हिंदू विरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बखरीत 76 पानावर शिवाजी राजेंच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शामा खान. राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड 17 मधील पान 17 वर नूर खान बेग यांचा शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायासह ते शिवाजी राजेंच्या चाकरीत होते. पण या सर्वाहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मीय शिपायाबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरण स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा एक उतारा आहे. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजी राजेकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ यांनी त्यास सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजी राजे यांनी मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे त्याने 18 जाती 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 मध्ये अजून शिवाजी राजेंचं संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होत आहे. ग्रँड डफनने सुद्धा त्याच्या शिवाजी राजेवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ 129 वर गोमाजी नायकाच्या सल्ल्यांचा उल्लेख करून म्हटले आहे की
यानंतर शिवाजी राजेंनी आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजी राजेंचे सरदार व शिवाजी राजेंचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते, त्यात मुस्लिम धर्मियांचा सुद्धा भरणा होता, हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवाजी राजे हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवाजी राजेंच्या पदरी राहिले नसते. शिवाजी राजे मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाले होते. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाले होते. म्हणून मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राजाचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वाभिमान निष्ठा मुख्य होती.